नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NS मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी नागपूर या विभागामार्फत 10वी पास या शिक्षण पात्रतेवर 22 वॅकन्सी करता भरती निघालेली आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। 18 ते 32 वर्ष वयाच्या अट अर्ज करण्याकरता लागणार आहे। ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। त्यासाठी कोणतीही अर्ज फी उमेदवारास भरावी लागणार नाही। तेव्हा या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबत थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या NS मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं। तर या ठिकाणी मित्रांनो, ज्या उमेदवाराकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री या व्यवसायामध्ये उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र आहे ते उमेदवार शिका उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर याच पदाबाबतची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदाबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। या ठिकाणी बघू शकता ग्रहण केंद्र रिंगण विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी नागपूर या विभागामध्ये शिका उमेदवार या पदाची 1 वर्ष कालावधीसाठी करारबद्ध पद्धतीने रिक्रुटमेंट घेतल्या जात आहे। त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अप्रेंटिसशिप विभागाची ऑफिशियल वेबसाईट ऑनलाईन अर्ज करण्याकरता देण्यात आलेली आहे। तर या विभागाचा आस्थापना क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। 8 मार्च 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 14 मार्च 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अर्ज करण्याकरता 22 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ग्रहण केंद्र रिंगण विभागामध्ये नागपूर अंतर्गत या पदाची पदभरती होत आहे। तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याकरता या ठिकाणी शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार, त्याचसोबत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। अशा प्रकारे या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी लागणार आहे। तर या शिक्षण पात्रतेसोबत तुम्ही या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणती शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायचे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता SSC म्हणजेच 10वीचे उत्तीर्ण केलेले गुणपत्रक, त्यानंतर ITI वीजतंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळ प्रत, त्यानंतर आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल, अशी एकूण शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला लागणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर विद्यावेतन या पदासाठी या ठिकाणी महापारेषण विभागाअंतर्गत प्रचलित नियमानुसार विद्यावेतन या ठिकाणी उमेदवाराची निवड झाल्यानंतर या ठिकाणी दिला जाणार आहे। नमूद पदसंख्या कमी व अधिक करण्याचे अधिकार सर्व विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे। तर अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर कागदपत्रे कोणकोणती अपलोड करायची त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी वर या ठिकाणी बघितलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, वयोमर्यादा 18 ते 32 वर्ष लागणार आहे। मागासवर्गीयांकरता 5 वर्ष वयामध्ये सूट असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सध्या स्थितीत कार्यान्वित असलेला ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक त्या ठिकाणी नोंदवणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अपूर्ण, चुकीचे व अपुऱ्या कागदपत्रासह सादर केलेले ऑनलाईन अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही अथवा त्याचा विचार सुद्धा केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची। तेव्हा ऑनलाईन अर्ज सादर करताना योग्य रीतीने व या ठिकाणी पूर्ण कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरायचा आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास कार्यालयाने वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणासंबंधित कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे या ठिकाणी उमेदवारास बंधनकारक असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर मित्रांनो, या जाहिरातीसह जोडलेले प्रपत्र परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत, मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्राच्या संक्षेपित केलेल्या प्रती, त्याचप्रमाणे इतर कागदपत्रे ही दिनांक 20/3/2024 सायंकाळी 6 वाजून 15 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता ग्रहण केंद्र रिंगण विभाग क्वार्टर टाईप
एक 132 केबी बेसा उपकेंद्र नागपूर या ठिकाणी या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा सहहस्ते पाठवायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यासोबत ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याकरता विभागाचा ऍड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर 20 मार्च 2024 या तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सादर करून त्याची एक प्रिंट काढून त्याचप्रमाणे अर्जाचा नमुना सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। त्या अर्जाचा नमुना या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे त्याच्या स्वसांक्षिक केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ऍड्रेसवर 20 मार्च 2024 या तारखेपर्यंत पोस्टाने किंवा स्वहस्ते या ठिकाणी पाठवायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता या विभागाचा ऍड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या विभागाचा ऍड्रेस तुम्ही या ठिकाणी नोंद करून घ्या, जेणेकरून ऑफलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो 22 वॅकन्सी करता शिका उमेदवारी या पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी ग्रहण केंद्र रिंगण विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी नागपूर या विभागामध्ये होतो। पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा। तर अशा प्रकारे 22 वॅकन्सी करता शिका उमेदवारी पदाची पदभरती महापारेषण विभागामध्ये या ठिकाणी होत असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध केलेली गेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका। व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।